सिक्स स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट 32 मधला थर्ड क्वेश्चन बघणार आहे. आधीचे 2 क्वेश्चन बघितलेले आहेत ते प्रॅक्टिस करायची आहे. आता थर्ड बघा थोडासा वेगळा दिलाय. अजित कौर बॉट 50 kg ऑफ सॅक 1750. म्हणजे गिवन इन्फॉर्मेशन काय मिळाली आपल्याला? अजित कौर बॉट म्हणजे त्यानं खरेदी केलेला आहे. बरोबर. काय खरेदी केलंय? शुगर. किती आहे ती? 50 kg. 50 kg शुगर. ओके. कितीला घेतली आहे? ₹1750. आता काय सांगितलंय बघा. बट हॅज शुगर प्राइस फेल डाऊन. म्हणजे बघा मार्केटमध्ये चढ उतार सुरू असतात. तर शुगर घेताना प्राइस जास्त होती, नंतर त्याची प्राइस उतरली. ठीक आहे. तर ती किती झाली? 1 किलोला 32 रुपीज. किती? 1 kg ला 32. म्हणजे ही मिळालेली आपल्याला काय आहे? कॉस्ट प्राइस आहे. तर ही कॉस्ट प्राइस झाली ₹1750. आता सेलिंग प्राइस काढायची आपल्याला. तर सेलिंग प्राइस मध्ये काय सांगितलंय? 1 kg शुगर ₹32 ने सेल होते. ओके. तर टोटल शुगर किती आहे? 50 kg. देअरफॉर 50 × 32. ह्याचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 0 ॲज इट इज टाकायचं जर गणित सोपं करायचं असेल तर. जेव्हा 0 असेल तेव्हा. आणि 5 ने 32 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 2 जा 10, 5 3 जा 15, 16. 1600 हे काय मिळालेलं आहे आपल्याला? सेलिंग प्राइस. आता सेलिंग प्राइस मिळाली आहे. आता कंपेअर घेऊन करूया. कॉस्ट प्राइस किती आहे? 1750 आणि सेलिंग प्राइस किती झाली? ₹1600. आणि कॉस्ट प्राइस मोठी असेल तर काय असतो? लॉस. आणि हे आपण काढण्याआधीच त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की साखरेची किंमत उतरल्यामुळे लॉस झाला. ठीक आहे. पण आपल्याला इथं सेलिंग प्राइस काढायची होती म्हणून ह्या स्टेप करणं गरजेचं आहे. आता लॉस झाला हे तर माहिती झालं, पण किती आहे हे पण चेक करायचं आहे. तर लॉसचा फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती झाली आपली? 1750 आणि मायनस सेलिंग प्राइस किती? 1600. मायनस केल्यावर आन्सर काय मिळाला आपल्याला? 150. म्हणजे लॉस किती झाला? ₹150 लॉस झालेला आहे. समजलंय का? चेक करायचं आहे. क्वेश्चन रीड व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कॉस्ट प्राइस दिली आहे. आपण इथं सेलिंग प्राइस काढली. सेलिंग प्राइस काढण्यासाठी टोटल शुगर आणि 1 किलोची किंमत जी उतरलेली आहे ह्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय मिळाली? सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस कंपेअर केली. लॉस झाला. लॉसचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन केल्यावर आन्सर मिळालेलं आहे. समजलंय का? चेक करा, प्रॅक्टिस करा.